नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वाती रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवणार आहोत 100% ओरिजिनल बासुंदी। बासुंदी बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1.25 लिटर दूध, 10 ते 12 बदाम किसून घेतलेले आहे, 10 ते 12 काजू किसून घेतलेले आहे, 10 ते 12 विलायचीचा कूट करून घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, केशर घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण आता दूध बॉईल करण्यासाठी ठेवणार आहोत। आपण या पातेल्यात दूध बॉईल करण्यासाठी ठेवलेला आहे। त्या पातेल्याचा तळभाग हा जाडसर असला पाहिजे। गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। दूध हे मोठ्या पातेल्यात ठेवायचं आहे जेणेकरून ते उतू जाणार नाही। दुधामध्ये आपण आता 1 वाटी साखर टाकून घेणार आहोत। दुधामध्ये साखर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवून दूध चांगलं घट्ट होईपर्यंत होऊ द्यायचं आहे। त्याला जवळपास 30 ते 40 मिनिटं लागतात। लो फ्लेमवर दूध उतू जात नसेल तर आपल्याला लक्ष ठेवायचं काम नाहीये। इथे 40 मिनिटं होऊन गेलेली आहे। दुधाची कन्सिस्टन्सी ही थिक झालेली आहे आणि दुधाने कलर चेंज केलेला आहे। तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती थिक झालेली आहे आणि आता बासुंदी तयार होण्यातच आहे। दुधामध्ये आपण आता विलायची टाकून घेणार आहोत। इथे आपण आता बदामचा किस टाकून घेत आहोत। काजूचाही थोडासा खीस टाकून घेत आहोत। गॅसची फ्लेम बंद करायची आहे। इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मी बासुंदी ही बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। त्यावर केशर टाकून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता बासुंदीची कन्सिस्टन्सी ही किती थिक झालेली आहे। बासुंदी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। ही बासुंदी आपण 100% ओरिजिनल बनवलेली आहे, कारण यामध्ये थिकनेसपणा येण्यासाठी कोणतीही पावडर यूज नाही केली। फक्त दूध आटूनच आपण बासुंदी तयार केलेली आहे।